श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे माघ पौर्णिमा. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या तिथीला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान, दान, पितरांचे श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या उपायाने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते. त्या घरामध्ये कधीही अडचणी, अडथळे हे आपल्याला बघायला मिळत नाही. तसेच त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो तरी पण त्या घरामध्ये पैशांचे अनेक मार्ग हे मोकळे असतात आणि त्या घरामध्ये श्रीमंती देखील असते. तर त्या घरामध्ये पूर्वजांची, पितरांची सेवा केली जाते. त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते. त्यामुळे त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी असते. या उलट जर आपण आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची सेवा केली नाही तर आपल्याला अनेक अडचणींना, अडथळ्यांना सामोरे जावे लागत असते. संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा आपण कोणतंही काम हाती घ्या ते आपल्याच्याने पार पडत नाही किंवा त्यासाठी अनेक कष्ट आपल्याला घ्यावे लागतात किंवा घरात मेहनत करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही, घरामध्ये पैसा येत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तसेच आता प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी असावी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर असावी. तर घरामध्ये माता लक्ष्मी येण्यासाठी, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जे काही उपाय करायचे आहे तर ते उपाय संध्याकाळी करायचे आहे. अगदी सायंकाळी, अगदी 6 नंतर तुम्ही हे उपाय केले तरी पण चालेल. आता सर्वात प्रथम आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. कारण की जर या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची, पितरांची सेवा केली तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवल्यानंतर आपण त्यामध्ये दुहेरी वातीची एक वात टाकायची आहे. अशा प्रकारच्या 4 वाती टाकायच्या आहे. त्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. तसेच एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले, फुटले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकलेलंच आहे. त्याचसोबत आपण या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. आता या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करू शकता किंवा घरामध्ये जर शक्य नसेल तर घराबाहेर जरी दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तरी पण चालेल. पण आपल्याला तिथे बसून काही सेवा देखील करणे गरजेचं आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. तर आपण पितृअष्टक पठण करायचं आहे किंवा अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. तसेच आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता. तसेच आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून, मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण पूर्वजांना म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना नक्कीच सांगू शकता. आता यानंतर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता हा जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी आपण पितरांची ही सेवा करायचीच आहे. आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवावा किंवा अगदी तुम्ही झोपायला जेव्हा जाता त्याच्या अगोदर तुम्ही त्या दिव्यामध्ये परत मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकलं तरी पण चालेल. आता यानंतर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसाठी देखील एक दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपली कोणतीही कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. आता प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. त्यानंतर आपण मातीची पंती घ्यायची आहे. आता घेताना शक्यतो मातीची पंतीच घ्यावी कारण की मातीची पंती ही पंचतत्वापासून तयार झालेली असते आणि ती माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. तसेच काळवंडलेली पंती असेल किंवा फुटलेली, तुटलेली पंती असेल तर अशी आपण चुकूनही घ्यायची नाही. अशी पंती जर आपण घेतली तर आपल्याला रिझल्ट देखील तसाच बघायला मिळतो. त्यामुळे आपण मातीची चांगली पंती घ्यायची आहे. आता यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे. शुद्ध तूप हे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे, त्यामुळे शुद्ध तूप टाकावे. पण जर घरामध्ये शुद्ध तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा वापर केला तरी पण चालेल.
आता या दिव्याची जी काही कापसाची वात आहे त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे। तर आपण 2 लवंग घ्यायचे आहे। लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे, असे 2 लवंग घ्यायचे आहे आणि आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आता दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे। आता जिथून आपल्याला चंद्र दिसत असेल अशा ठिकाणी आपण हा दिवा ठेवायचा आहे। आपल्याला चंद्र देवतेची पूजा करायची आहे। रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फूल ठेवून ते पाणी अर्पण करा, यामुळे मानसिक शांती मिळते, तसेच पितृदोष देखील दूर होतो। आता याच दिव्याने आपल्याला चंद्राला ओवाळायचं देखील आहे। आता ओवाळण झाल्यानंतर हा दिवा आपण घरामध्ये आणायचा आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही, त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपण विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। त्याचसोबत आपण 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्राचे देखील पठण करावे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपण या दिवशी या सेवा करायच्याच आहे। यामुळे माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। आता ही सेवा कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता। फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। आता ही सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा खूप मेहनत करून कष्ट करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचे आहे। तसेच आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य देखील अर्पण आवर्जून करायचंच आहे। मग तुम्ही खिरीचं नैवेद्य अर्पण करू शकता किंवा मखाण्याची खीर बनवली तरी पण चालेल, किंवा अगदी खीर बनवणे शक्य नसेल तर खडीसाखर अर्पण केली तरी पण चालेल, पण या दिवशी कोणता तरी आपण पांढरा पदार्थ हा माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करायचाच आहे। आणि आपली जेव्हा पूजा होईल, सेवा होईल, पूजा सेवा करून झाल्यानंतर हा पदार्थ आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे। मग अगदी खीर असो किंवा खडीसाखर असो, घरातील प्रत्येक व्यक्तीला ग्रहण करायला द्यायची आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। तसेच या दिवशी तुळशीजवळ देखील 1 शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील आपण 1 शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।